स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। नवीन ब्लॉगची सुरुवात आज मी रात्री करतोय, कारण की आज आम्ही दोघं जण चाललोय कुठेतरी बाहेर फिरायला। म्हणजे अशा ठिकाणी चाललोय की तुम्हाला मी ती ठिकाण दाखवेल, कारण की रात्रीचं इथं काय चालतंय ते तुम्हाला दाखवणार आज, आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा मित्रांनो आणि ब्लॉग बघा। आणि आम्ही आलोय आता वसईच्या बाहेर, म्हणजे वसई पासून आम्ही कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर बाहेर आलोय। इथून पुढे आम्हाला जायचंय, अजून आम्हाला 15 ते 20 मिनिटं तिथं पोहोचण्यासाठी लागतील। तर आम्ही आज अशा ठिकाणी जाणार आहेत, ते ठिकाण पण तुम्हाला दाखवणार आणि तुम्ही ते ठिकाण बघण्यासाठी एक्साइटेड असाल की मी असं कोणतं ठिकाण दाखवणार आहे। त्यामुळे चला मित्रांनो, ब्लॉग कंटिन्यू करा आणि आम्ही भेटू तुम्हाला आता त्या ठिकाणावर। फुल ट्रॉफिक आहे ना, फुल गर्दी आहे बघा मित्रांनो। आम्ही आलोय निर्मळच्या यात्रेला आणि यात्रा आहे समोर। तर आम्ही पार्किंग साठी तिकडे गाडी लावली आहे। निर्मळच्या यात्रेत बघा मी मंचुरियन खायला घेतलंय, मस्त एकदम, खूप जास्त गर्दी बघा। तिकडे घ्या, फुल गर्दीमध्ये आम्ही दोघं एकदम एन्जॉय करतोय। फ्रायडेची नाईट आहे आणि आम्ही निर्मळला आलोय दोघच जण फक्त। बघा गर्दी कशी आहे, एकदम गचागच अशी यात्रा भरलेली आहे आज। कोणी सेल्फी घेत आहे, कोणी फोटो घेत आहे, मजा येते एकदम। हा बघा मित्रांनो, लहान मुलांसाठी ड्रॅगन झुला आहे आणि त्या बाजूला हा रॉकेट झुला आहे बघा। एकदम मोठे मोठे झुले आहेत, लय मोठे मोठे आहेत ना भाऊजी। चालू झालाय बघा, एक नंबर वाटतो, एकदम भारी। अशा झुल्यामध्ये बसायला मला पण लय आनंद वाटतो। मी फक्त एन्जॉय करतोय दोघं जण इथे येऊन, कारण की आम्हाला बघायची ती यात्रा कशी असते, निर्मळची यात्रा। सगळेजण म्हणतात की निर्मळची यात्रा आहे, निर्मळची यात्रा आहे। आम्ही दोघं जण खास यात्रा बघण्यासाठी आलो आणि बघा आमच्या बॅक साईडला तुम्हाला दिसेल की किती गर्दी आहे, म्हणजे बोलायला सुद्धा आवाज येत नाही एवढी गर्दी आहे। खरंच मजा येते मित्रांनो, बघा यात्रेत झुला कसा भारी फिरतोय। आणि हा बघा, हा एक आकाश झुला आहे, इथं दोन झुले आहेत, इकडनं एक आहे इकडनं एक आहे, आणि तिथं ड्रॅगन वाला झुला पण आहे बाजूला। या झुल्यांमध्ये बसायला आनंद वाटतो, परंतु जीव पण तेवढाच घाबरतो। तुमचा थोडा थोडा म्हणजे भरपूर थोडा थोडा यांना घेऊन बसलो होतं मागच्या वेळेस झुल्यामध्ये, ते खूपच घाबरले होते। वेगवेगळ्या प्रकारच्या खेळणी पण आहेत यात्रेमध्ये बघा, रस्त्यावरच लावली सगळी खेळणी। आणि आता दोघं जण मस्त आता पुढे जाऊ, खूपच गर्दी आहे, परंतु आता काय करताय मी दोघं जण गर्दीतून मार्ग काढण्याचा तेवढं दाखव मित्रांनो, तुम्ही बघत राहा। कुठला आहे? साताऱ्याचा मित्र भेटलाय बघा आम्हाला, आणि त्याला वाटलं की काय करतायत म्हणून तो माझ्याकडे बघायला लागला। मित्रांनो ते शूटिंग चालते, म्हणजे इथं फुगे फोडायचे बंदुकीने। जो तो इंटरेस्टेड आहे फुगे फोडण्यामध्ये, 50 रुपयात 10 फुगे फोडायचे आहेत, पण आपल्याकडे 4-5च फुटतात। भाऊजी फुगे फोडायचे का तुम्हाला? मित्रांनो याच्यामध्ये बसलो होतो आम्ही, भाऊजी आणि मी। तर याच्यामध्ये आम्हाला एवढा त्रास झाला, म्हणजे एवढं घाबरत होतो आम्ही दोघं जण की विचारू नका। आणि भाऊजीला तर भाऊजी डबल म्हणतच नाही की धोक्यात बसायचं म्हणून। एनर्जी हीच आहे मित्रांनो, तुम्ही जेव्हा माहोल मध्ये व्हिडिओ करतात ना, तुमचा एक्सपिरियन्स वाढतो आणि तुम्हाला म्हणजे अनुभव पण येतो। आणि तुम्हाला अशी जर व्हिडिओ बनवत लागेल ना, बरोबर सांगतो तुमचे सबस्क्रायबर गेन होतील आणि लाईक पण जास्त वाढतील। हा एक ब्लॉगर भेटलाय मित्रांनो, मला पण आनंद वाटला। याच्याशी 2 चॅनल, याचं चॅनलचं नाव काय बोलला? तबाई मेंबर म्हणून चॅनल ओपन केलं याने। खरंच एक आनंदाची गोष्ट आहे, पहिला ब्लॉगर दिसला मला, म्हणजे ही हिंमतच आहे माणसामध्ये एक ब्लॉगिंग करण्याची। याच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला पण सबस्क्राईब करा। चॅनल आहे तबाई मेंबर्स म्हणून, तर मजा पण वाटते व्हिडिओ बनवण्यात आणि सगळ्या गोष्टी बघण्यात। मला काही घेणं नाही, माझा एकदम एक्सायटेड आहे व्हिडिओ बनवण्यात। एक्साइटमेंट माणसाला पुढे नेते हे मला माहिती आहे, त्यामुळे मी व्हिडिओ बनवतोय। मित्रांनो हे स्वीटच्या दुकान आहेत भारी भारी अशा,
आणि सगळ्याकडे म्हणजे यालाच म्हणतात मेला. मेळ्यामध्ये फिरण्याची जी मजा असते मित्रांनो ती सांगूच नका तुम्ही. पण आता थोडं मोकळं वाटतंय कारण की आता गर्दी थोडीशी कमी झाली इकडे. आम्ही लय पुढे आलोय आता फिरत कारण की मागे खूपच गर्दी होती त्यामुळे आम्हाला काही येऊन जात नव्हतं. आता मस्त वाटतंय मला काही मस्त फुगे आहेत बाजारामध्ये. म्हणजे ओमला घेऊन जायचंय मला घरी परंतु आता घेऊन जाणार आणि दोघच मजा करतोय कारण की फॅमिली घेऊन आलो नाही. मागच्या वेळेस आलो होतो आम्हाला माहिती आज खूप गर्दी असेल त्यामुळे मी फॅमिली काही आणली नाही. आमची एक्सप्रेस दोघं फिरतोय गॉगल घ्यायचं होतं त्यामुळे मी गॉगलच्या दुकानावर आलोय. बघा कशी गॉगल मस्त लावले याने. ए भाई तो गॉगल आहे का त्याला विचारलंय तो काय म्हणतो काय नाही बघूया. युट्यूब चॅनल कसा काढला असं ना कसा लॅपटॉप नाही म्हणू का घेऊन टाका ना मग एक लॅपटॉप. हा होईल ना घेऊ ना त्याला काय लागतंय. भाऊजीची इच्छा आहे लॅपटॉप घ्यायची. स्वीटची किती भारी भारी दुकानं आहेत वेगवेगळ्या प्रकारचं स्वीट आहे बघा. तुम्हाला जे लागेल ते भेटतं इथं खायला म्हणजे घेऊन जायचं घरी त्यासाठी आहे. खजूर आहेत त्यानंतर ही पेठा आहे ती केळी आहे वसईची आणि पेठे आहेत त्यानंतर चिक्क्या आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ इथं खायला भेटतात आणि घरी घेऊन जाऊ शकतात तुम्ही. ऑनलाईन मजा वाटते व्हिडिओ बनवण्यासाठी कारण की एवढ्या गर्दीमध्ये व्हिडिओ बनवला म्हणजे आम्ही पहिल्यांदा आलो इथं एवढ्या गर्दीत व्हिडिओ बनवण्यासाठी. मला वाटत नव्हतं की आम्ही येऊ म्हणून परंतु आम्ही निर्धार घेतला आणि आम्ही यात्रा वडापावला गेला कुठं वडापावला मागे गेला आपला. आम्ही वडापाव खाल्ला होता तिथं ते मागे गेले अजून लांबपर्यंत यात्रा आहे बघा. काहींचा फेमस खूप गर्दी अशी आहे. तिला पण सबस्क्राईब करून ना ती पण फेमस होईल. कोण खायला तिथं या वडापाव खायला ना वडापाव खायला लय मागे 20-30 रुपयाला वडापाव देत आहे तिथं. कवराची दुकान आहे मित्रांनो परंतु आमचं कवर आम्हाला भेटत नाहीये. आमचं कवर आम्हाला भेटत नाही. वन प्लसचं आम्हाला कवर पाहिजे होतं पण ते भेटत नाहीये. बघा चष्मा या दुकानात भारी भारी अशा आहेत. हा नो एक्सचेंज नो रिफंड म्हणजे एकदा घेतलेली वस्तू परत पण घेतल्या आणि रिफंड पैसे पण भेटणार नाही. ते बघा प्रत्येक साबणाच्या याच्यावर पैसे लावलेत आणि त्या रिंग भेटतात. त्या बघा अशा रिंग असतात काहीतरी समथिंग रुपयामध्ये समथिंग रिंग आहेत. ते रिंग गेल्यानंतर ते त्यांना पैसे देतात. हा बसते हो भाऊ हा कन्फर्म आहे तुम्हाला 50 रुपयाला 10 आहेत परंतु कोणाची तरी त्याच्यामध्ये जात नाहीये. बाई एकदम एक्साइटेड आहेत टाकण्यासाठी परंतु कोणाची रिंग जात नाही कारण की उधळून बाहेर निघून जाते. केला तर चांगला गेम आहे. 50 रुपयामध्ये 10 रिंग भेटतात आणि बघा छान असा त्यांनी सजवला आहे गेम. त्याला मित्रांनो आम्हाला काही खेळायचं नाही त्यामुळे मी चाललो पुढे. थंडी आली मस्त आणि गुलाबी थंडीमध्ये बघा स्वेटर लावले तिथं भारी भारी. मला तर काही घ्यायचं नाही यांचं स्वेटर ऑलरेडी आहे त्यामुळे मी घेत नाही. भाऊजीला स्वेटर घ्यायचं का नाही भाऊजींना पण स्वेटर घ्यायचं नाही. मला स्वेटर घ्यायचं नाही मिसेसला तर मी बघतोय स्वेटर स्वेटर बघतो तेजीसाठी. हे बघा हे आवडलं मला स्वेटर. आता बघू कितीला देतो काय देतो कितने का भैया बोल ना. फायनल बोल फायनल बोल. तो 700 म्हणतोय परंतु मी त्याला 400 सांगितलंय पण तो 400 मध्ये मानत नाही. तर आता त्याला मी थोडस त्याला काय म्हणतो आपण बार्गेनिंग करतो यासोबत. हे स्वेटर तर मला घ्यायचं आज त्यामुळे बार्गेनिंग करून मी त्या स्वेटर घेणार म्हणजे घेणार फायनल. बाई जो काही स्वेटर नाही ते मोठ्यातलं एकदम छोटं आहे ते मी काढून बघितलं म्हणून मला काही घ्यायची इच्छा नाही. आता मी चाललोय रिटर्न साठी. काही नाही तर हा बॉल घेतलाय. आम्ही लहान होतो ना तेव्हा हा बॉल वापरायचो भाऊजी. मी लहान होतो तेव्हा हा बॉलच खेळायचो काय जास्त लय भारी वाटायचं. टुक 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 वाजतो बघा आवाज येत आहे ना. खेळायचंय डॉक्टर दे बघा ते म्हणजे भाऊजी आता डॉक्टर खेळणार आहे. हा म्हणजे तुम्ही खेळायसाठी घेताय होय. हे कैसे 100 रुपये 10 रुपये. चल खोला एकाच तरी आणि घेतली 2 तिकीट चाललं आता जुल्यामध्ये बसायला. हा बघा हा या साईडला आहे आणि हा मोठा इथं आहे. चला मित्रांनो आता वरतून मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो यात्रेचा कसा दिसतो म्हणून जाणे. भाऊजी पण एक साईडेड आहे मी पण एक साईडेड आहे. मध्ये बसायला कधी नव्हत बसतो मी कारण मी बसत नाही जुल्यामध्ये कारण मी लेजिंग आवडतो. तर मी ट्राय करतो आता कसं काय होतंय. इथं बसलोय पाळण्यात परंतु आमची म्हणजे अतिशय घाबरलोय मी कारण की तेव्हा भाऊजीनं दोघं साईडनं धरून ठेवलंय आणि हा पाळणा बघा जसं वरती जात आहे तसं आम्हाला भेव वाटत आहे.
हे वाटतो म्हणजे कसं माहिती का, कारण की फर्स्ट टाइम आम्ही या पाळण्यात बसलोय, मी पण फर्स्ट टाइम बसलोय. तो फक्त मला बघायचा व्ह्यू कसा दिसतो, तर चला मी तुम्हाला वरतून व्ह्यू दाखवतो कसा दिसतो. तर बघा मित्रांनो, व्ह्यू बघायचा असेल तर बघा मी दाखवतो तुम्हाला खाली किती खोल आहे. हे बघा खूप म्हणजे एकदमच डीप मध्ये आहे, आणि डीप मधून आम्ही वरती एकदम टॉपला आहेत. आता तुम्ही बघू शकता खाली लोक बघा कसे बारीक बारीक दिसत आहेत. तो बघा तो पाळणा आहे, तो कसा बारीक दिसतोय. बघा मित्रांनो, वरतून जो व्ह्यू दिसतोय ना यात्रेचा, असा व्ह्यू दिसतोय बघा. आणि या साईडला आहेत भाऊजी बसलेले, आणि त्यांच्या बॅकला आहे एक पाळणा. या साईडला पण खूपच गर्दी बघा. तर चला आम्ही घेतो आता आनंद या पाळण्याचा, आणि बसलोय. भाऊजी तर एकदम घाबरतायत. इकडे पाहिला हो भाऊजी. तसा मी पण घाबरलेलो नाही, कारण की मी पण फटतोय या पाळण्यात बसलोय, मला माहित हा पाय काढून इकडून टाका, इकडनं टाका, इकडनं एक पाय इकडनं टाका. हा हा. हा, कसा हा पाय टाका इकडनं. काही एक आता बरं वाटतंय. दोघांनी एकमेकाच्या पायात पाय गुंतवलेत आता, आणि आम्ही आता मजा घेणार, कारण की मित्रांनो इथं वय मॅटर करत नाही. तुम्हाला जर वाटत असेल असं एन्जॉय करायचा तर बिनधास्त करा. कोण काय बोलतंय, कोण काय म्हणतंय याच्या कधीच लक्ष देऊ नका. मी तर कधीच लक्ष देत नाही, कारण की मी माझी लाईफ आहे, मी जगत असतो, आणि यांना मी जोडीला घेऊन जगतोय. सध्या हे माझ्या बरोबर फिरतायत भाऊजी. अरे बापरे, चालू झालं रे. वाटतंय मित्रांनो मजा, आणि पाळणा चाललाय खाल वर खाल वर खाल वर खाल वर. कसा फिरतोय पाळणा आमचा. एक अरे नंबर, बापरे. एक नंबर. अरे तुझी कंबर खरंच मजा येते मित्रांनो या पाळण्यात बसल्याची. तुम्ही पण आनंद घ्या, इकडे या पाळण्यामध्ये बसा. लय भारी वाटतंय मित्रांनो. असं वाटतंय की आकाशात उडतोय, आकाशातून खाली पडताना दिसतोय. अरे बापरे, डेंजर डेंजर. आणि बसणार बाबा मी या पाळण्यामध्ये. लय डेंजर काम आहे बाबा हे पाळण्याचं. हे बघा पावते पच्चा लावून येणार आता. मी सांगत नाही बसणार बाबा या पाळण्यामध्ये. लय डेंजर पिळवते लोक बाबा. अरे देवा, हे बघा या माणसाची हालत. कुशाल त्याला उतरायचं खाली. भाऊ उतरव रे दादा पटकन. लय हैराण झालो रे मी. आम्ही बसणार नाही आता तुझ्या पाळण्यात कधी. नाही रे. हो, इतकी भारी मजा आली ना मला या पाळण्यात बसून की विचारू नका. आणि भाऊजी कसं वाटलं तुम्हाला? एक नंबर. कसा म्हणजे असं एकदम मन, म्हणजे तुम्ही बोलता ना हा. 100 रुपये वसूल आहेत तुमचे. हा का? हा एकदम परफेक्ट. एक नंबर. भाऊजींना तर एवढा आनंद झाला ना, जीवता एवढा घाबरतो मित्रांनो एन्जॉय पण तेवढा. तरी पण आम्ही हिमतीनं बसलो. मित्रांनो enjoy बघा, केलं. असं करायला आहे ना कोणी तुम्हाला प्राउड करणार नाही. तुमचं आयुष्य तुम्हाला जगायचंय. आम्ही फक्त तुम्हाला मार्ग दाखवणार. तुम्ही फक्त जगा मित्रांनो. बाकी अदरवाईज कोणाचा विचारच करू नका मित्रांनो, कारण की लोक फक्त आहे ना तुम्हाला हसायला येतील, कोणी तुमचे आसू पुसायला येत येणार नाही. नाही. त्यामुळे आत्ताचं जे जीवन आहे ते जगून घ्या. नंतर तुम्हाला वेळ भेटणार नाही मित्रांनो. ज्यावेळेस तुमचे पाय पाय दुखायला लागतील त्यावेळेस तुम्हाला कोणी उचलून यात्रेला घेऊन जाणार नाही, किंवा कोणी तुम्हाला म्हणणार नाही की चला बाबांनो फिरूया. नाही मित्रांनो, आजच तो वेळ आहे. तुमच्या मित्र परिवाराबरोबर फिरा, मजा करा आमच्या दोघांसारखी. आम्ही पण दोघं जण खूपच एन्जॉय केला आज, आणि आम्हाला या पाळण्यात पासून जो आनंद मिळाला तो मी शब्दात सांगू शकत नाही मित्रांनो. चला मित्रांनो, आजचा ब्लॉग करतो मी इथे जेट. तुम्हाला ब्लॉग बघून मला अपेक्षा आहे की तुम्हाला आवडला असेल. आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बाय.